नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.व्ही. सर राजमुद्रा इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच आपण नवीन आकृतिबंधाची बैठक पाहिली आणि या बैठकीमध्ये नवीन जी काही आकृतिबंध आहे त्याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ घेणारच आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नवीन आकृतिबंधानुसार महाराष्ट्रामध्ये काही नवीन पदांची निर्मिती होते. एकूण पदे जी आहेत 4342 कृषी सेवकाची पदं रिक्त आहेत. ह्या नवीन आकृतिबंध संपल्याबरोबर जवळजवळ तुम्हाला मी सांगतो या 4342 पदांपैकी आपण जर सर्व मिळून जर प्रयत्न केला तर खूप मोठी म्हणजे जवळपास 3 ते 3,500 पदांची जाहिरातसुद्धा येऊ शकते. मिनिमम 3,000ची जाहिरात तर कुठेच नाही आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी आपण एक फाउंडेशन नावाची बॅच सुरू केलेली आहे. फाउंडेशनमध्ये काय आहे तर आपण आतापर्यंत ग्रामसेवकसाठी एक वेगळी बॅच चालू करायचो, कृषी सेवकसाठी वेगळी बॅच चालू करायचो, कृषी विद्यापीठासाठी बॅच आपण वेगळी चालू करायचो. परंतु विषय असा आहे की जो काही ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी आहे, जो पदवीधारक असेल किंवा पदविकाधारक विद्यार्थी आहेत, हा सर्व परीक्षा देऊ शकतो. त्यामुळं आपण ही जी काही वेगवेगळे फीस न घेता आपण एकाच फीसमध्ये जी काही आपली अगोदरची फीस आहे त्याच फीसमध्ये आपण ग्रामसेवकसाठी, कृषी सेवकसाठी, तसेच जे काही विद्यापीठ कृषी सेवक असेल किंवा वखार महामंडळ असेल किंवा कुठलीही, तुम्हाला मी एक सांगतोय की महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी क्षेत्रातील कुठलीही परीक्षा होऊ द्या, ह्याच्यासाठी ही फाउंडेशन बॅच आहे. म्हणजे फाउंडेशनचा अर्थ तुम्हाला समजत असेल की एकदम बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण याच्यामध्ये घेणार आहेत. प्रत्येक पार्ट बारीक मायक्रो पार्ट आपण याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो. तर ही बॅच आपण चालू केलेली आहे. जर तुमची इच्छा असेल, जर तुम्ही बॅच करणार असेल, जर तुम्हाला तयारी करायची असेल तर नक्की मी तुम्हाला आवाहन करेल की ही बॅच तुम्ही केली पाहिजे. कारण की ही बॅच एवढी महत्त्वाची आहे. एकाच बॅचमध्ये तुम्हाला फक्त नोट्स काढून ठेवायच्यात, पुन्हा काही करायची गरज नाही आहे. कारण तुम्हाला मी सांगतोय याच्यामध्ये IBPSला परीक्षा घेऊ द्या किंवा MPSCला परीक्षा घेऊ द्या किंवा कुठल्या आणखी इतर थर्ड पार्टी कुठलीही संस्था असेल त्या संस्थेला परीक्षा घेऊ द्या, काही फरक पडत नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की कृषी सेवक किंवा आपण त्यांनाच आता नवीन नामांतरण झालेलं ग्रामसेवक आणि कृषी सेवक ह्या दोन्ही पदांचं नाव चेंज झालेलं आहे. याच्यासाठी आपण स्पेशल बॅच, एकच कॉम्बो बॅच आहे. जे कॉम्बो बॅच म्हणजे जे विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चरचं सुद्धा माहीत नाही त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही बॅच अत्यंत महत्त्वाची ठरेल. तुम्हाला सांगतो ॲग्रिकल्चरमध्ये आउट ऑफ मार्क मिळतील यासाठी ही बॅच तुम्ही जॉईन करायचं आहे. ही बॅच नवीन सुरू झालेली आहे. ॲपमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो, ती लिंक जॉईन करा, ॲप डाउनलोड करा. ओके, थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.